हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। हा सॅटर्डेचा दिवस आहे। हा ब्लॉगमध्ये ना तुम्हाला 2 डेजचं बघायला भेटेल, सो व्हिडिओ कंटिन्यू बघा। सो इथे सकाळी चहा ठेवली मी, दुधाच्या पातेल्यामध्येच ठेवली कारण का दूध कमी होतं, सो म्हटलं त्याच्यातच ठेवते। डबल भांडी घेतली तर आपल्यालाच ती घासावी लागतात, सो त्याच्यामध्येच मी चहा ठेवली। आता इथे पिल्लूचा ब्रेकफास्ट झालेला आणि तिला मालपोहा केलेला, सो आणि आता आमच्यासाठी करत होती, म्हणजे दीपकसाठी। सकाळ मला तळलेलं आहे ते जरा पण नाही आवडत, अगदी अर्ली मॉर्निंग टाईप। सो इथे मी त्याला फ्राईज करत होती कारण का त्याचा उपास होता। आणि झालं असं की त्याला फ्रीजर आहे ना तो मी खूप फास्ट केलेला, त्याच्यामुळे ना त्याच्यावर आईसचा कोट बसलेला। सो जसं टाकत होती ना तसं ना तेल उडत होतं। सो अगदी आरामात टाकत होती, जेणेकरून मग ते तेल आहे ना सगळं गॅसवर उडतं, आणि गॅसवर उडलं ना की मग ते क्लीन करायला इतका कंटाळा येतो ना, आणि सकाळ गॅस क्लीन करायला मला खूप कंटाळा येतो। आणि फ्राईज ऑलमोस्ट अर्धे तळून झाले, मग पिल्लूला लागणारच कारण का आम्ही खातो मग तिला नाही लागणार असं होणारच नाही। सो तिला पण देत होती, छोटे असे कट करत होती आणि मग ती फोकच्या साह्याने खाऊन घेते। कट कशाला करत होती कारण का ना ते गरम होते, आणि मग गरम असले ना की तिला खाता नाही जमत। सो इथे मी असे छोटे क्यूब्समध्ये कट करते आणि मग ती सॉसमध्ये डीप करून अगदी आरामात खाते। सो खाऊन वगैरे झाल्यानंतर आता हे बुक्स आहेत ते सध्या नवीन आहेत, त्याच्यामुळे चालूच असतं, दिवसातनं 4-5 वेळा त्या बुक घेणार आणि त्या रंगवणार, हे चालूच असतं तिचं आणि बाबांचं ते चालू होतं। मग पिल्लू झोपली, मग मी आंघोळ वगैरे केली आणि पटकन आहे ते साबुदाणा खिचडी करायची होती दुपारून। म्हटलं आता शेंगदाणे संपलेले, सो ते भाजत होते। साबुदाणा खिचडीसाठी शेंगदाण्याचं कूट लागतं, सो ते भाजल्यानंतर मग पिल्लूचं साईड बाय साईड जेवण करून घेतलं कारण का गुड्डी येणार होती आणि मला बाहेर जायचं होतं। सो म्हटलं पटकन आहे ते आवरून घेते आणि मग तिकडून आल्यानंतर मग खिचडी करू असं ठरवलेलं, म्हणून म्हटलं शेंगदाणे भाजून ठेवेल तोपर्यंत ते थंड होऊन जाते। सो शेंगदाणे वगैरे मस्त भाजून घेतले आणि पिल्लूचं आहे ते मिक्स डाळ आणि राईसची अशी खिचडी म्हटलं करेल, गाजर व्हेजिटेबल्स वगैरे टाकून। आणि मग नंतर मला आधीमध्ये काही शूट करायला जमलं नाही, खालून आम्ही आलो ऑलमोस्ट 3 वाजता आलो आणि खिचडी वगैरे आम्ही खाईपर्यंत 4 वाजून गेले। मग खाल्लं, पिल्लूला भरवलं आणि तिकडून आम्ही ऑलमोस्ट 2च्या दरम्यान असं आलो। आणि 2 वाजता आल्यानंतर मग पटकन खिचडी वगैरे केली आणि जेवलो वगैरे आणि पिल्लूला पण भरवलं। आणि संध्याकाळी पिल्लूचे फ्रेंड्स वगैरे आले, सो असा पसारा होऊन गेलेला, आता तो आवरून घ्यायचा आहे। आणि मग नंतर मग आम्ही मार्केटला गेलो, गुड्डी आणि आम्ही मार्केटला गेलो। इथे मी शूट केलेलं पण काय माहिती व्हॉईस कसा काय रेकॉर्ड झाला नाही। सो इथे मी तुम्हाला तेच सांगत होते की आम्ही संडे मार्केटला आलो आहे, भाजी वगैरे आणेल, ब्ला काय घेईल ते तुम्हाला दाखवेल। सो काहीच घेतलं नाही ॲज युजल, कारण का पाऊस इतका होता ना की भाज्यांवर सगळा चिखल बसलेला। फळं वगैरे होती पण फळं मी मोस्टली करून तिथून नाही घेत, किसानवरूनच मागवते कारण का ते चांगले असतात। हे कधी ना बोलते संत्रा वगैरे असतात ना, मोसंबी वगैरे, ते थोडे आंबट असतात। सो असा काही आमच्या इथे मार्केट भरतो संडेला आणि सॅटर्डेला भरतो, बाकीच्या डेजला पण भरतो पण तो खूप लांब असतो आणि हा माझ्यासाठी जवळ पडतो। सो मी जाते, पाऊस असतो ना त्याच्यामुळे मी जात नाही असं सहसा, कोण जर घरी आलं गुड्डी बिड्डी म्हणजे मम्मी वगैरे तर मी जाते, नाही तर मग मी एकटी जात नाही कारण का मग ते नको वाटतं मला पावसामध्ये। आणि आज भयंकर पाऊस होता, तिथून तर काय घेतलं नाही। मग इथे आम्ही फरसांच्या दुकानात आलो, तिथून थोडंसं घेतलं आम्ही आणि मग डिरेक्टली नेक्स्ट डे शूट केलं। गुड्डी सकाळी लवकर गेली कारण का तिला घरी जायचं होतं, घरी कामं वगैरे होते आणि नेक्स्ट डे तिचं ऑफिस असतं, त्याच्यामुळे थोडासा रेस्ट व्हावा म्हणून ती सकाळी लवकर निघून गेली 10च्या दरम्यान। आणि मग ती पाठी लागली गुड्डीच्या, मग गुड्डी दीपक ते सगळे एकत्र खाली गेले। मग दीपकला म्हटलं तू पण जा खाली आणि मग पिल्लूला पण तोपर्यंत फिरवून आण, तोपर्यंत मी माझी छोटी मोठी कामं आहेत ती करून घेते। सो ते गेल्यानंतर पहिलं सगळं आवरून घेतलं आणि सोफ्याची बेडशीट आहे ना ती पहिली चेंज करायला घेतली कारण का छोटी मुलं येतात ना, मग पिल्लू काहीतरी खाते, पाणी पडते, काही ना काहीतरी असं असतं, त्यामुळे ती बेडशीट खराब होऊन जाते। सो बेडशीट वगैरे घालून घेतली ही। सोफा आत्ता आहे ना, सोफा कवर इतके मस्त आलेत ना, कधी वाटतं ते घ्यावे पण पिल्लू ना खूप खराब करून टाकते, ड्रॉइंग वगैरे करते ना त्याच्यामुळे ते खराब होऊन जातात। त्याच्यामुळे मी म्हटलं जे आहे त्याच्यावरच भागवूया, माझ्याकडे असे 4 सेट आहेत बेडशीटचे, मग तेच वापरून घेते मी आणि बरं पडतं हे बेडशीट सोफा कवरपेक्षा। सोफा कवर पण मस्त असतात असं फंक्शनला वगैरे घालायला, तर फंक्शनला घालण्यासाठी माझ्याकडे एक स्पेसिफिक बेडशीट मी घेऊन ठेवलेली आहे, ती घालून घेते मी दिवाळीला वगैरे, दर टाईमला तीच असते कारण का व्हाईटमध्ये आहे ना, सो सहसा मी नाही घालत ती अशी, कारण का पिल्लूचे फ्रेंड्स वगैरे येतात त्याच्यामुळे। आणि मग खालून ते आल्यानंतर मग दीपकला मी सांगितलेलं येताना समोसा आण कारण का खूप भूक लागलेली, सो त्यांनी समोसा वगैरे आणला आणि मग तो खाऊन घेतला। आणि जेव्हा समोसा आणला ना तेव्हा पिल्लूनी
बरोबर ती गेली किचनमध्ये. तिने बरोबर 3 प्लेट 1 वाटी, कारण का चटणीसाठी सगळं तिने घेऊन आली. खात तर काय नाही, पण तिला एक्साइटमेंट खूप असते की खायचं काय आहे काय नाही. जरा जरा खाते. पापडी असते ती फक्त खाते. समोसाच्या खालची जी पापडी असते ना ती थोडीशी कुरकुरीत लागते, तेवढंच खाते. आतमधलं काही ते खात नाही. तिला ते तिखट लागतं त्याच्यामुळे ती खात नाही. आणि समोसा असा क्वचित खाते. वडापावच्या वरचं जे कोटिंग आहे ना ते आवडीने खाते, पण समोसा असा क्वचित खाते. येऊन तर आवडीने बसलेली, पण जरा जरा खाल्लं आणि मग जरा जरा तिने नाही खाल्लं. आणि हा संडेचा दिवस आहे. सो आज आहे ना दीपक मला सकाळीच बोलला, म्हणजे सॅटर्डेलाच बोलला की आज मी काहीतरी करतो. म्हणजे भरपूर दिवसापासून तो बोलत होता मी काहीतरी करेल केव्हा तरी. आता ते मुडावर असतं. बॉईज लोकांचं कसं असतं, मुडावर असतं, आणि जेव्हा ते करतात ना तेव्हा ते चांगलंच करतात. सो त्याचं पण तसंच होतं. 2-3 दिवस तो रेसिपी बघत होता. मग बोलला की मी आज चिकन सुका करेल. सो मी म्हटलं ठीक आहे. आणि एकदा का तो बोलला ना की मी आज करेल जेवण, तू आराम कर, तेव्हापासून मला इतका आळस भरला ना. मग मी कामं पण, माझी डेली जी कामं असतात ना ती पण मी एकदम स्लो करायला लागले. आणि ते पिल्लू बघा घेऊन घेतलंय, पण खाणं तिचं नाहीच आहे, तिचं चालू आहे तेच. आणि ती मला सांगत होती की पाणी त्याच्यात टाक, कारण का तिखट लागत होतं म्हणून. तेच ती मला सांगत होती. आणि तुम्हाला बोलली ना की दीपक मला बोलला मी आज करणार आहे. सो सेम मला करायला पण कंटाळा आलेला. सो इथे मी म्हटलं पिल्लूला ऑमलेट आणि आम्हाला ब्रेड ऑमलेट सँडविच टाईप करून घेईल. तिला ऑमलेट दिलं मस्तपैकी. एक त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून दिले ना की ती फोगणी खाऊन घेते. सो दीपक ते बघत होता. आणि इथे मस्तपैकी असे सँडविच केले आम्हाला दोघांना, आणि 2-2 खाल्ले, आणि तेवढं काही पोट भरलं. आणि संध्याकाळी मग डिरेक्टली आता दीपक करणार आहे कंटिन्यू. सो बघा पुढे. तर इथे मी बनवलंय पिल्लूचं अंडा करी, आणि दीपक बनवते. काय बनवतेस दीपक? चिकन सुका. आणि हेल्पिंगला आहे श्रेयश. आणि आता हे दोघं बनवत आहेत. सो चिकनला आता वॉश करतील, हे कटिंग करतील, बाकीचं सगळं काढून ठेवलंय. तुम्हाला पुढे दाखवेलच काय करणार. ॲप्रॉन हवे? नो, ॲप्रॉन नको आहे मला. पटपट कर. 9:15 झालेत. हा दीपक, जेवढी घाण करशील तेवढी स्वतः साफ करायचंय. नाही, मी नाही क्लीन करणार आहे. तू जो करणार तो हे करणार. ते बघ, ते हे घे, त्याच्यावर चॉप कर खाली. ते बघ, ते पाठ बाबा, तो पाठ. हा तेच. दीपक आणि श्रेयश इथे आता चालू आहे. श्रेयश करणार शॉर्ट व्हिडिओची शूट, आणि मी भरवते आता पिल्लूला. मायराला केलंय एग्स. समायरा काय केलंय? समायरा काय आहे? समायरा काय खाणार आहेस तू? एग? काय आहे? यॅक. तर पिल्लूला मी जस्ट बनवलंय. आणि दीपक आणि श्रेयश, विंडो ओपन आहे. इथे चालू आहे हा कांदा गोल्डन ब्राऊन करायचा आहे. इथे कटिंग करून ठेवली आहे. आणि हा तर धुवायचं आहे. सांग काय रेसिपी आहे? तर ऑलमोस्ट दीपक आहे ते 3 वर्षांनी. किती वर्षांनी? सॉरी, किती वर्षांनी? किती वर्षांनी जेवण बनवतोय? पिल्लूला थोडी 3 वर्ष झाली. मग आता 3 वर्ष होतील. त्याला अजून 4 महिने आहे. ओके, डिसेंबरला माझी डिलिव्हरी, म्हणजे नोव्हेंबर. 3 वर्ष. 3 वर्षांनी तो जेवण करतोय. फक्त त्या वर्षामध्ये तो फक्त पोहे करायचा बस. पोह्यानंतर डायरेक्ट आता चिकन सुका बनवते. नॉर्मली चहा वगैरे बनवतोय. आणि कधी भेटेल खायला? कधी भेटेल? आज तू टेन्शन घेऊ नकोस. खायला ओके, हाफ एन आवर. म्हणजे 9:30. आता किती वाजले? 9:30. आता किती वाजले? 9:30. मग 10 वाजता भेटेल. ठीक आहे. शॉर्ट व्हिडिओच्या पाठी मेहनत बघा. शॉर्ट व्हिडिओच्या पाठी शॉर्ट व्हिडिओ पण आहे. आणि दीपक आहे ते शॉर्ट व्हिडिओसाठी शूट करतायत. मी लॉंग व्हिडिओ करते. जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, तो आधीच अपलोड झालेला असेल. दीपक ऑलमोस्ट दीपक 10:15 झाले. मग 9:30 किती वेळ? आणि फक्त बघा काय झाले. कांदा फ्राय करून झालाय, चिकन धुवून झालंय, बस. कधी भेटेल? 10:30. हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला, मीठ.
मॅगी मसाला, चिकन मसाला, पटपट कर. चल पेलू. खरं नाही आता परत कांदे कापताय ती दोघं. हे समायला 10:30 झाल्यात आणि ऑलमोस्ट आता दीपकचं चिकन झालंय कारण का वास यायला लागला. हे बघा असं चिकन झालंय. आता खाऊन कळेल कसं आहे. आता ठेव, लेट ठेव त्याच्यावरती, पाणी सुटेल ते चिकनला. एवढ्या जोरात आपटतो ती भांडी चायनीज वाल्याचं. चला आता भेटेल तेव्हा तुम्हाला दाखवेल फायनल कसं आहे. आता तोपर्यंत मला हा पसारा आवरून घ्यायचा. एवढा अशी पण एवढी घाण नाही गेली आहे. हे भांडी धुवायचे आहेत, हे आवरायचंय. हा मग हा कचरा, एवढी भांडी, 2 भांडी, हे सगळं क्लीन करायचंय ते. चला आता दोघं बाहेर बसा पिल्लू जवळ. तर आता ऑलमोस्ट 11:15 झालेत, नाही 11 झालेत, तरी पण अजून काही चिकन रेडी नाहीये. आणि आता आम्ही बघतोय मूवी. कुठला मूवी? आवाज कमी कर. आता ऑलमोस्ट डन मध्ये आलंय आणि दिसतंय तर मस्त. इथून हलवू नकोस, तो शॉर्ट घेतोय ना. हे बघा आता ऑलमोस्ट रेडी झालंय. आता शॉर्ट साठी असा सेटअप सारखं करावा लागतोय. समायला नाही नाही असा सारखा शॉर्ट साठी आम्हाला सेटअप करावा लागतोय. आणि आता हा शॉर्ट घेतोय. काय असून दे कर बंद. आता झालं ते नाही झाले. काय बघितलं मी, चिकनचे पीस नाही झाले अजून. खाऊन बघ नाही. अरे एवढा वेळ लागेल चिकन शिजायला. 5-10 मिनिटं थांबून जा, जळून जाईल ते. नाही जळणार ग. कसं काय एवढं आहे तिच्यामध्ये. रेडी आहे. असं काहीतरी डेकोर केलंय. आता बघूया टेस्टला. चल समायला, बाबा आता आपल्याला आणून देते. मला आणून दिला. मी शॉर्ट व्हिडिओसाठी टेस्ट करून बघितली, पहिल्यांदा टेस्ट केली आणि 1 नंबर झालाय. चिकन पण इतकं चांगलं शिजलंय, ग्रेव्ही पण मस्त झाली. आता श्रेयस खाऊन बघेल आणि नंतर दीपक स्वतःच्या हाताचं खाऊन बघेल. तर मी थोडंसं खाल्लंय, आता सगळं बाहेर आणते आणि जेवते. समायला खा लो. अशी ओरडतेस की तुझा बोट अटकलाय त्याच्यात. सो चला आता पटकन सगळं बाहेर आणते आणि आम्ही जेवतो. दीपक मस्त झालंय चिकन. थँक्यू थँक्यू. तू टेस्ट कर तुझा. श्रेयस ऑन प्रोसेस आहे अजून. काय कमी वाटतंय तुला? तुला काय कमी वाटतंय तुझ्या? काहीच कमी नाही वाटत आम्हाला. परफेक्ट, एव्हरीथिंग इज परफेक्ट, 100% परफेक्ट. मी करते तेव्हा काय ना काय कमी असतं. कसं झालंय? श्रेयस पहिल्यांदाच चिकन खाते. सो 2 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दीपकनी फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये रेसिपी शूट केली, ते पण तुम्ही नक्की सांगा कशी वाटली. शॉर्ट व्हिडिओमध्ये अगदी प्रॉपर व्हिडिओ म्हणजे रेसिपी आहे, दीपकनी कसं काय केलं ते मी शूट केलं आहे. कारण का लॉंग व्हिडिओमध्ये ना ते नाही जमत. पिल्लूला बघा, परत लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ शूट करा. सो तो व्लॉग नक्की कंटिन्यू बघा तुम्ही.